मित्रांनो, हा व्हिडिओ पहा. आता हे अशा पद्धतीचे मीम्स खूप सारे मोठ्या प्रमाणात बनतायत. नरेंद्र मोदी ज्यांना विश्वगुरू म्हटलं जात होतं, ज्यांना नरेंद्र मोदी जी म्हटलं जात होतं, नॉन बायोलॉजिकल म्हणलं जात होतं, देवाचे अवतार आहेत असं म्हणलं जात होतं, विष्णूचा 9वा 10वा अवतार आहे असं म्हटलं जात होतं. यांचा अचानकच ऱ्हास झाला. यांच्या ऱ्हासामागची 3 महत्त्वाची कारणं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी प्रचंड आकर्षण होतं, एक गूढपणा होता. म्हणजे गुजरातमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे असा संपूर्ण देशाचा भ्रम झाला, तशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट झालं. पण ज्यावेळेस ॲक्चुअली त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून हातामध्ये सूत्र मिळाली, तर त्यांना त्या पद्धतीने कोणतीही गोष्ट करता आली नाही आणि म्हणून मग त्यांना नोटबंदी करावी लागली किंवा ह्याच्यानंतर हिंदू-मुस्लिम जे आहे, हे अशा पद्धतीच्या गोष्टी घडत गेलेल्या आपल्याला दिसायल्या. परत जे नरेंद्र मोदी विकासाविषयी बोलत होते, तेच नंतर मंदिराविषयी, धर्माविषयी बोलायला लागले, शहरांची नावं बदलण्याविषयी बोलायला लागले. जे त्यांच्या विरोधामध्ये गेलं आणि त्यांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ह्या सगळ्यांनी जे आहे, लिंचिंग नावाची जी गोष्ट आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला किंवा एका पद्धतीने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक ध्रुवीकरण व्हायला लागलं, धर्माच्या नावावरती व्हायला लागलं, जातीच्या नावावरती व्हायला लागलं आणि हे सगळं होत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. आणि ही बघ्याची भूमिका फक्त त्याच्यापुरतीच न घेता ती शेतकऱ्यांचं आंदोलन असू द्या, या आत्ताचं विद्यार्थ्यांचं आंदोलन असू द्या आणि ह्याच्या अगोदर झालेलं दिल्ली युनिव्हर्सिटीमधलं, JNU मधलं कन्हैया यांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन असू द्या, प्रत्येक वेळेस त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि एकूणच आंदोलकांचं किंवा ग्राउंडवरती जी जनता आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी जाणूनच घेतलं नाही, म्हणून त्यांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. हा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा ह्याच्यातला हा आहे की मध्यम वर्ग जो आहे, या मध्यम वर्गाच्या हातामध्ये खेळणारा पैसा जो आहे तो अचानकच आकसलेला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आजच्या दिवशी मार्केटमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे दिसतायत किंवा मुलं मोठमोठ्या गाड्या घेत आहेत, हे आई-वडिलांनी कमवलेल्या पैशावरती घेताना दिसतायत. 2009-10ला ज्या पद्धतीचे पॅकेजेस होते, अगदी त्याच पद्धतीचे पॅकेजेस आत्ताही मिळतायत. म्हणून ह्या मध्यम वर्गाचा त्यांच्या मुलांसाठी पाहिलेल्या स्वप्नाचा भ्रमनिरास झाला आणि ते सुद्धा त्यांच्यापासून दूर जायला लागले आणि अल्टिमेटली ह्या सगळ्याचा परिणाम जेन होऊन जेन सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये गेली. असं हे एकूण चक्र त्यांच्यावरती आलं आणि म्हणून मोदींच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तुमचं या संदर्भात काय मत आहे? खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.